रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आता बघा आपल्याला इथे एक वनस्पती भेटलेली आहे. हे वनस्पती इतकी महान कार्य करते, फक्त आपल्याला ह्याची ओळख नाही आणि माहीत नसते म्हणून आपल्याला दुर्लक्ष झालेले आहे आता काही वनस्पतीचे. तर ह्याची तुम्हाला आधी ओळख करून घ्या वनस्पतीची. हे काही असे ही सगळे ह्याला पानाला फळाला सगळीकडे असे काटे काटे असतात. काटे इथं आपण असं जरी धरलं तर काटे टोचतात. याला असे हे फूल एक विशिष्ट प्रकारचं असं एक फूल लागतं. ह्या वनस्पतीमधून आपल्याला दोन जाती बघायला भेटतात. अशा एक कलरची आणि एक पांढऱ्या कलरची एक राहते. ही फूल आहे, हे असं एक फळ आहे. ह्याचं हे असं एक विशिष्ट प्रकारचं असं फळ लागतं आणि ह्या फळामध्ये मोहरीसारखे आपल्याला बी भेटतं. आणि ते असं हात जरी लावलं तर नुसते काटे असे भयंकर असे सुईच्या टोकासारखे काटे टोचतात. ही ह्या फळामध्ये एक बी असते मोहरीसारखं, त्याला बी येतं. हो का, इथं एक जुनं फळ आहे. हो हे देत बी निघतं ह्याच्यात, असं बी राहतं काळ्या प्रकारचं. तर ही इतकी मौल्यवान वनस्पती आहे. आपल्याला सांगेल तेवढे ह्याचे गुणधर्म कमी येतं, इतके मौल्यवान वनस्पती आहे. तर हिचं आपल्याला औषधी उपयोगासाठी तर पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. आता तर काय करायचं, औषधी उपयोग म्हणजे ह्याचा जर विंचू चावला, इंगळे चावती, तर इंचूचं कसं राहतं, पांढरा इंचू जर काळ्या माणसाला चावला तर जास्त चालला जातो. तर विंचू जर चावला तर ह्याची मुळी काढून आपल्याला, मुळी 1 इंचाचा तुकडा आणि नागिनीचे 2 पानं चावून 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 आपल्याला त्याचा रस गिळीत जायचं आहे. कसला जरी विंचू चावलेला असला, किती जरी भयानक शरीरात आग असती, विंचू पडला म्हणजे अशा शरीरात सगळं आग आणि दहा असतो शरीरात. मग आगानं आगीमुळं काही कळत नाही माणसाला. तर विंचूची आग ही एकदा विंचू चावला, 1 दिवस 1 रात्र आग राहते. तर 1 दिवस 1 रात्र आग राहते. तर ह्याची जर तुम्ही मुळी घेताय, मुळीचं थोडा तुकडा काढून जर तुम्ही खाताय, तर तुम्हाला लगेच आग शांत व्हायला मदत होणार आहे. ही ह्याचं बी काढलं बघा की बोंडामधून. ही एक असं विशिष्ट प्रकारचं बी राहतं. ही बी थोडं जरा खाण्यासाठी विषारी असतं. फक्त ही चर्मरोग झाला, गचकरण झालं, नायटा झाला, त्वचारोग झाला, तर ही बी कुचून मेनशील एक भेटतं, मेनशील तेल म्हणून. अगर त्याच्यामध्ये जर कुचून तुम्ही लावताय, अगर लिंबाच्या रसामध्ये जर कुचून तुम्ही त्वचारोगावर कुठे जरी लावताय, तर सगळं तुमचे त्वचारोग जायला मदत करतं ही बी. फक्त हे बियाचं काम झालं. परत ह्याचं मुळीचं असं काम आहे, मुळी जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये रब्याच्या टायमाला हे जास्त वनस्पती उगवल्या जाते, ह्याच्या मुळ्या काढून आपल्याला चूर्ण करायचे आहे. जेव्हा माणसाला एखाद्या नपुसकता, नामर्दिगी, अशक्तपणा आलेला असतो, लेडीजला बी अशक्तपणा येतो, माणसाला बी अशक्तपणा येतो, तर माणसाने सकाळी उठल्यानंतर आपल्या 1 चमचा चूर्ण ह्याचं गाईच्या दुधामध्ये घ्यायचं. 1 चमचा जरी नाही घेतलं तर अर्धा चमचा चहाचा चमचा, म्हणजे चहापत्तीचा जे बारीक चमचा असतो, ती 1 चमचा चूर्ण गाईच्या 2 कप दुधामध्ये घ्यायचं. तुमचा अशक्तपणा आहे, शरीरात थकान आहे, नपुसकता आलेला आहे काही दिवसांपासून, तर तुम्हाला ही एक 10-15 दिवसामध्ये तुमच्या शरीरात बदल दिसणार आहे. ह्याच्या मुळीचं चूर्ण घ्यायचं आहे. तर टॉनिक म्हणून काम करतं हे. असं आहे. रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सदस्य होऊन जा. दुसऱ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला ह्याची दुसऱ्याला शेअर करा. रामकृष्ण हरी माऊली.